जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या फेज 2 मध्ये जी वयोमर्यादा आहे ती वाढवून मिळणार आहे का, त्या संदर्भामध्ये व्हायरल होत असलेल्या पत्राची नेमकी सत्यता काय आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांच्या वतीने जे आहे एक पत्र या ठिकाणी व्हायरल होताना दिसत आहे। पत्राची जी तारीख आहे 27 डिसेंबर 2024। हे पत्र या ठिकाणी शिक्षण आयुक्त जे आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांना इश्यू करून जे आहे काही गोष्टी सांगण्यात आल्यात। त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्या सर्वांचा जीवाभावाचा प्रश्न आहे की 2022च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र गैरहजर माजी सैनिक आणि 10% कपात ही बाकी राहिलेल्या सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून 23/10/2023 पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील वयाला जे कोरोना कालावधीमध्ये 2 वर्षाची शिथिलता दिली होती त्यासोबत जे आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करून देण्याबाबत एक महत्त्वाचा विषय आहे। संदर्भ दिलेला आहे मधुबाला महेंद्र कुमार यादव जे युवा विद्यार्थी असोसिएशन आहे त्यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे। त्यातल्या त्यात रेफरन्स म्हणून सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय देखील देण्यात आलेला आहे। आता यामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या आपण अगोदर बघूया, नंतर त्यावर डिस्कस करू की प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त विषयांवे केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयातील तरतुदी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट जे अभिप्राय आहे शासनाला तात्काळ सादर करण्याची आपल्याला जे आहे विनंती करत असल्याबाबतचं हे जे पत्र आहे शरद माकणे सर जे की कक्ष अधिकारी आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे। आता यावरून काही उमेदवारांचा असा समज झालेला आहे की कोरोनामुळे या ठिकाणी आपल्याला जी वयोमर्यादा आहे ती वाढवून मिळालेली आहे। परंतु मित्रांनो, या बाबतीमधली वस्तुस्थिती थोडीशी भिन्न आहे की वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये उमेदवारांना सुविधा द्यावी किंवा देऊ नये या बाबतीमधलं स्वयंस्पष्ट करणारा जो काही अभिप्राय आहे माननीय शिक्षण आयुक्तांना विचारण्यात आलेला आहे मंत्रालयाच्या वतीने। आता आयुक्त कार्यालयाचा जो काही अभिप्राय असेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो गेल्याच्या नंतर मग मंत्रालयीन स्तरावरून त्यावरती कारवाई होणार आहे। परंतु एक गोष्ट निश्चितपणाने या ठिकाणी समाधानकारक आहे की मंत्रालय लेवलला जे आपले अभियोग्यताधारक आहेत ज्यांना या गोष्टीचा सरळ फटका बसणार होता की वयोमर्यादा जर का वाढली नाही तर ते भरतीतून बाद होणार होते, त्या उमेदवारांनी जी एकजूट दाखवली त्यांच्या कोर टीमनं जी काही या ठिकाणी समयसूचकता दाखवली आणि योग्य दिशेने पाठपुरावा केला त्यामुळे जे आहे मंत्रालयीन स्तरावरून बऱ्याच अंशी पॉझिटिव्हिटी आपल्याला या ठिकाणी दिसून येते आहे। आता आयुक्त कार्यालय ऑलरेडी जे आहे बऱ्याच वेळा या ठिकाणी अभियोग्यताधारकांच्या बाजूला उभं राहिलेलं आपल्याला दिसलेलं आहे। या बाबतीमध्ये जर का पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी पॉझिटिव्ह अभिप्राय जर मंत्रालयीन स्तरावरती पोहोचला तर निश्चितपणाने फेज 2 मध्ये या ठिकाणी आपण असं पाहू शकतो की नवीन उमेदवारांना या ठिकाणी नवीन उमेदवार तर नाही म्हणणार आहे पण तो जाहिरात नवीन जरी आली तरी वयोमर्यादा ही जुनी कन्सिडर होऊ शकते। आता जे उमेदवार जी कोर टीम या ठिकाणी वयोमर्यादेसाठी काम करत होती त्या उमेदवारांनी आता आयुक्त कार्यालय गाठून आयुक्त महोदयांना या ठिकाणी विनंती करावी की आपण पॉझिटिव्ह रिस्पॉन्स या ठिकाणी द्यावा, पॉझिटिव्ह प्रतिसाद अभिप्राय या ठिकाणी द्यावा, जेणेकरून लवकरात लवकर फेज 2 देखील सुरू होईल आणि त्या फेज 2 मध्ये जे उमेदवार कोरोना कालावधीमध्ये जे आहे भरती न झाल्यामुळे 2 वर्ष या ठिकाणी शिथिलता मिळाली होती त्यांना त्या संधीचा या ठिकाणी फायदा देखील होऊ शकेल।